गणित या विषयामध्ये आपण पाण्याची टाकी व नळ याच्या संदर्भात प्रश्न पाहत आहोत। या ठिकाणी परीक्षेमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तेही आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर जो पुढचा प्रश्न आहे तो पहा। एका हौदाला 2 तोट्या आहेत। या तोट्याने हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासात पूर्णपणे भरतो। तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासात पूर्ण रिकामा होतो। या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या तर हा हौद किती वेळात भरेल? 8 तासात, 7.5 तासात, 8.5 तास, 6.5 तास या पद्धतीचे पर्याय दिलेले आहेत। बघा आता 3 नळ आहे, परिस्थिती या पद्धतीने आहे त्याच्यामध्ये की 2 नळांनी टाकी 10 आणि 12 तासात भरते, 20 तासामध्ये तिसऱ्या नळाने ती रिकामी होते। या पद्धतीचा प्रश्न आहे, म्हणजे मांडणी या पद्धतीने आहे गणितामध्ये। ही जी टाकी आहे, या टाकीमध्ये हा एक नळ आहे, हा एक नळ आहे आणि ह्या नळाने टाकी लीक आहे किंवा सोडून दिलेली आहे पाणी। क्रमशः 10 तास आणि 12 तासात भरतो तर 20 तासात रिकामा होतो। टाकीला छिद्र पडले, टाकी लीक आहे, रिकामी होतो, या पद्धतीने शब्दप्रयोग केलेला असेल। असा प्रश्न सोडवताना मी जी तिसरी पद्धती सांगितली त्याचा उपयोग केला तरी चालतो किंवा बेसिक मेथडचा उपयोग केला तरी चालतो। जो मधला शॉर्टकट आहे x गुणिले y गुणिले z, x z y z अधिक वजा x y हाही चालेल, परंतु ते सूत्र पाठ करावं लागेल तुम्हाला। नसेल सूत्र पाठ करायचं तर या पद्धतीने करू शकतात। या तिघांचा लसावी काढू शकतात। या तिघांचा लसावी याचा अर्थ काय? या टाकीची क्षमता किती आहे, म्हणजे टाकीत किती लिटर पाणी मावेल हे आपल्याला कळेल। जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण ही जी टाकी असे जसे आहे तसे घेऊयात, लक्षात येऊन जाईल तुमच्या। हा प्रश्न आहे, उत्तर सोडवताना या पद्धतीनं करायचं आहे की 10 तासात भरते, 12 तासात भरते आणि 20 तासात रिकामी होते। तर ह्या तिघांचा काय काढायचं? आता लसावी काढायचा आहे। चला 10, 12, 20 याचा लसावी किती? लसावी तोंडी काढू शकतात। मोठी संख्या घ्यायची, याच्यामध्ये 20 विचारायची। 10च्या पाड्यात 20 आहे, 12च्या पाड्यात 20 आहे का? नाही। याचा अर्थ 20चा पाडा आता कंटिन्यू करावा लागेल आपल्याला। 20 1 20, 20 2 40। 10च्या पाड्यात 40 आहे, परंतु 12च्या पाड्यात 40 आहे का? नाही। म्हणून 20चा पाडा परत 20 त्रिक 60। 10च्या पाड्यात 60 आहे आणि 12च्याही पाड्यात 60 आहे। याचा अर्थ या सगळ्यांचा लसावी किती निघाला असता? 60 निघाला असता। लसावी या पद्धतीने आपण तोंडी काढू शकतो। 10, 12, 20 यांचा लसावी किती आला? 60 आला। याचा अर्थ या टाकीमध्ये 60 लिटर पाणी बसतं, हे आपण समजून घेऊयात। त्याची क्षमता किती आहे? 60 लिटरची आहे टाकी। समजा हा स्वतंत्रपणे ए नळ जर चालू केला असता, हा पहिला, आणि ही टाकी जर भरायची असती असं ठरलं, 60 लिटर पाणी भरायचे, ही टाकी पूर्ण 10 तासात भरते। याच्याकडे ह्या नळाने काय करते? 10 तासात भरते। याचा अर्थ एका तासामध्ये, या बाजूला लिहायचं, एका तासात परिस्थिती काय असेल या नळाने? तर 10 ने 60ला भागायचं, 10 सख्ख 60। याचा अर्थ 6 लिटर पाणी पडेल प्रत्येक तासाला आणि 10 तासामध्ये 60 लिटर पाणी पडून जाईल आणि टाकी भरून जाईल स्वतंत्रपणे हा नळ चालू केला तर। हा जर नळ चालू केला तर 12 ने 60ला भागा, 12 पंचे 60, 5 लिटर भरतो म्हणून शब्दप्रयोग आहे म्हणून काय करायचं? प्लस करायचं। 20 त्रिक 60, 20 ने 60ला भागा, 3 लिटर। पण ह्या रिकामी होणारी टाकी, याचा अर्थ हे काय असेल? वजा असेल, 3 लिटर पाणी निघून जाईल। याचा अर्थ लसावी जो काढलाय आपण प्रत्येक संख्येनं भागायचा आणि भागाकार पुढे घ्यायचा। टाकी भरतो असा शब्दप्रयोग आहे म्हणून प्लस करायचं। रिकामी होणारा नळ जो आहे तो काय करायचा? आपल्याला मायनस लिहायचा आहे। आता एका तासामध्ये आता ही तिन्ही नळ चालू केलेत तर टाकी किती वेळात भरेल, किती वेळात रिकामी होईल, या पद्धतीचा प्रश्न असतो। तर एका तासामध्ये ही तिन्ही जर नळ चालू केले तर काय सिच्युएशन असेल? 6 आणि 5 11 लिटर पाणी भरेल आणि त्यातून हे 3 लिटर पाणी काय होईल? निघून जाईल, कारण हा नळ चालू आहे, बरोबर। या नळाने 6 लिटर पाणी पडेल, या नळाने 5 लिटर पाणी पडेल, 6 आणि 5 11 आणि या नळाने 3 लिटर पाणी निघून जाईल। याचा अर्थ उत्तर किती असेल इथं बघा, 6 आणि 5 11, 11 मधून 3 गेले, 8 लिटर हे प्लस आहे कारण ही मोठ्या संख्येची चिन्ह आहे। याचा अर्थ पाणी शिल्लक राहील 8 लिटर त्याच्यामध्ये, बरोबर। याचा अर्थ आवश्यकता नाही इथं लिहायची काय, 8 लिटर टाकीमध्ये शिल्लक पाणी राहील। तर तुम्हाला काय करायचं? टाकी किती क्षमतेची आहे? 60 लिटरचे। हे जे काय उत्तर येईल त्यांनी याला काय करायचं? भागाकार करायचं। पाठीमागे सांगितलं तुम्ही, मग 60 भागिले 8 त्याचं काय असेल? उत्तर असेल 60 भागिले 8। आता बघूयात आपण, हा जो एका तासात 8 लिटर पाणी पडतं, किती तासात 60 लिटर पाणी पडेल? 8 1 8, 8 7
56, बाकी 4 उरली, इथं पॉईंट आला 40, 8 पंचे 40. याचं उत्तर किती असेल? 7.5 तासामध्ये ही टाकी पूर्णपणे काय होईल? भरून जाईल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. त्याच्यामुळे ते x गुणिले y गुणिले z केलं तरी चालेल, काही अडचण नाही. पाठीमागल्या गणितामध्ये त्या सूत्राचा उपयोग मी दिलेला आहे, परंतु मला योग्य वाटतं की या पद्धतीने गणित सोडवलं तर आपण लवकर सोडू शकतो. कारण बेसिकमध्ये छेद समान करावेच लागतात. ते छेद समान कराने यालाच काय म्हणतात? लसावी काढणे असं म्हणतात. त्याचाच उपयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. या पद्धतीने गणित सोडवता येतं. परत एकदा सांगतो, 10, 12, 20चा लसावी काढा. ही टाकीची क्षमता आहे, लक्षात येऊन जाईल आपल्या. प्रत्येकाने भागाकार पुढच्या बाजूला द्या. हे 2 नळ पाणी भरतायत म्हणून हे प्लस केलं, हा 20 लिटर रिकामा करतो म्हणून हे मायनस केलं. तर एका तासामध्ये परिस्थिती काय असेल? टाकीमध्ये 8 लिटर पाणी शिल्लक असेल. मग हे 60 लिटर जर पाणी भरायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल? 60 भागिले 8. उत्तर किती? 7.5 तास. 7.5 तासाने ती टाकी पूर्णपणे काय होईल? भरून जाईल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवता येतो, अगदी लवकरात लवकर. त्याच्यामुळं थोडासा सराव करा, लक्षात येऊन जाईल. याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो पहा. पुढचा प्रश्न आहे, समान व्यासांच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 60 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासांचे 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल? हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. 45 मिनिट, 36 मिनिट, 18 मिनिट, 12 मिनिट या पद्धतीने पर्याय दिलेला आहे. तर बघा आता, समान व्यासाचे, याचा अर्थ त्याचा जो आकार आहे, बरोबर, डायमीटर जो आहे, व्यास जो आहे तो समान आहे, तशा आकाराचे जे नळ आहेत सुरुवातीला ते पाण्याच्या टाकीमध्ये सोडलेले आहेत. 5 नळ टाकले तर टाकी 60 मिनिटात भरते. 5 नळ जर टाकले तर टाकी किती मिनिटात भरते? 60 मिनिटात भरते. 3 नळ जर टाकले तर 60 मिनिटात भरते. तर 5 नळ टाकल्यास किती मिनिटात भरेल? प्रश्न समजून घ्या. प्रश्नाची रचना आपण मांडून घेऊयात लक्षात येण्यासाठी. समजा ही टाकी आहे. या टाकीमध्ये सुरुवातीला काय केले? समान व्यासाचे, याचा अर्थ सेम 1, 2, 3 नळ टाकले तर टाकी किती वेळात भरते? 60 मिनिटात भरते. हे 3 नळ जर टाकले तर किती मिनिटात भरते? 60 मिनिटात भरते. आणि त्याने सांगितले की हेच टाकी जर 3 नळाच्या ऐवजी जर किती नळ टाकले? 5 नळ टाकले, बरोबर, 5 नळ टाकले तर टाकी किती वेळात भरेल असा विचार. टाकी किती वेळात भरेल या पद्धतीनं प्रश्न आहे. लक्षात राहू द्या, ज्यावेळेस नळ जर 3 नळांनी जर 60 मिनिटात भरत असेल तर 5 नळांनी किती मिनिटात भरते? जर मांडणी चुकून अशी केली तुम्ही, ओके, ही सवयीचा भाग आहे, मी परत एकदा सांगतो. आपल्याला प्रश्न असा दिसला की सवय आहे, 3 नळ असले की 60 किती वेळात भरते? 60 मिनिटात भरते. जर 5 नळ टाकले तर किती वेळात भरेल? आणि ही एक सवय असते तिरकस गुणाकार करायची. 5 गुणिले 60 छेदामध्ये 3, हे 20 आलं. 20 5 100 मिनिटात भरते. तर हे उत्तर चुकीचं असेल. उत्तर काय असेल? चुकीचं असेल. म्हणजे ही सवय आहे आपल्याला की एवढ्याला एवढे तर एक्सला वाय तर झेडला किती, सरळ मांडणी. 3 नळांनी 60 मिनिटात भरते तर 5 नळांनी किती मिनिटात भरते? तिरकस गुणाकार करून मोकळे होतात, 100 मिनिट उत्तर येतं. लॉजिकचा भाग आहे. 3 नळ जर असतील तर 60 मिनिटात भरत असेल. जर नळाची संख्या जर वाढवली तर वेळ कमी लागेल ना इथं. 3 नळाच्या ऐवजी आता 5 नळांना जर टाकी भरायची असेल तर टाकी नक्कीच लवकर भरेल. म्हणजे याचं उत्तर 60 मिनिटाच्या अगोदरच असेल. हे तर लॉजिकचा भाग आहे. आणि जर इथं जर असे सवयीच्या भागानुसार जर गणित सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करताल? याच्यापेक्षाही मोठं उत्तर आणचाल, 60 पेक्षा. 3 नळानं 60 मिनिटात भरत होती तर 5 नळाला तर तुम्ही 100 मिनिटातच भरणार पुढे जाऊन. त्याच्यामुळं ही अशी एकदम गडबड वगैरे काही करायची आवश्यकता नाही. गणित समजून घ्या. चलनाचा प्रकार आहे थोडासा, समचलन आणि व्यस्तचलन याचा उपयोग करायचा आहे. तर या पद्धतीचा प्रश्न सोडवताना 3 नळांनी 60 मिनिटात टाकी भरते तर मांडणी या पद्धतीनं करा, असं उत्तर येईल, बरोबर. नळ आणि वेळ. 3 नळांनी 60 मिनिटात भरते तर तेवढ्याच व्यासाचे, तेवढ्याच आकाराचे 5 नळ जर चालू केले तर किती मिनिटात भरतील? हा जो तिरकस गुणाकार करताय तो समोरचा गुणाकार करायचा असतो. 3 गुणिले 60
छेदामध्ये हे 5 जसं आहे तसं प्रश्नचिन्हाचं उत्तर निघून जाईल. 5 × 5 1 उरले 5 × 2 10 12 त्रिक 36 मिनिट. उत्तर किती असेल? 36 मिनिटातच ती टाकी काय होईल? भरून जाईल. ज्याला ही मांडणी समजणार नाही त्यांनी वेगळ्या पद्धतीने असं मांडू शकतात. जसं गणितामध्ये वाक्य दिलंय तसं लिहायचं. 3 नळांनी किती मिनिटात भरते? 60 मिनिटात भरते. 3 नळांनी 60 मिनिटात भरते. तर 5 नळांनी किती वेळात भरेल? बघा जसं दिलंय तसं लिहिलंय मी गणित. 3 नळांनी 60 मिनिटात भरते बरोबर 5 नळांनी किती मिनिटात भरते. याचा अर्थ नळ गुणिले लागणारा वेळ, नळ गुणिले लागणारा वेळ हे त्याचं सूत्र असेल. किंवा असाही शब्द प्रयोग करता येईल. पहिले नळ किती होते किंवा जुने नळ किती होते? 3 नळ होते आणि किती वेळ लागत होता? 60 मिनिट लागत होता. नवीन नळ किती आले? नवीन नळ वाढू बी शकतात. 5 नळ आहेत, लागणारा नवा वेळ. या पद्धतीने सूत्र तयार करता येतं. नसेल तर गणित जसं आहे तसं लिहा. 3 नळांनी 60 मिनिटात भरते, 5 नळांनी किती वेळात भरेल? 5 गुणिले वेळ आहे, 5 या बाजूला काही भागिले होईल म्हणून 3 गुणिले 60 छेदामध्ये 5. इथं तुम्ही असंही लिहू शकता. काही पुस्तकात दिलं हे जुने नळ, याचा अर्थ पूर्वीचे नळ किती होते आणि पूर्वी किती वेळ लागत होता. बरोबर. आता नवीन नळ किती आहेत? संख्या वाढू शकते आणि कमी होऊ शकते आणि वेळ किती लागतो असंही सूत्र तुम्ही वापरू शकता. जुने नळ 3 होते, 60 मिनिट लागत होते. नवीन नळ 5 आहेत, किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार करा किंवा 5 इथंही काटछाट करू शकतो बरं का. 5 60ला तुम्ही इथंही करू शकतात. एक स्टेप कमी करून तिथल्या तिथं गणित सोडवू शकतात, काही हरकत नाही, चालतं. 5 × 5 1 उरले 5 × 2 10 12 × 3 उत्तर किती असेल? 36. युनिट काय होतं? मिनिट, म्हणून मिनिट. उत्तर किती असेल? 36 मिनिटामध्ये तेवढ्याच नळाने ती टाकी काय होईल? भरून जाईल. जर गडबड केली तर 100 आला असतं पूर्वीसारखं. ह्याला हे तर त्याला किती असेल? तर चलनाचा जो प्रकार आहे तो इथं समजून घ्यायला पाहिजे. कारण नळाची संख्या जर वाढवली तर टाकी लवकर भरेल, हे साधं लॉजिक आहे. म्हणून वापरताना या सूत्राचा उपयोग केला तरी चालेल. जशी मांडणी आहे तसं लिहायचं. गणित लवकरात लवकर आपल्याला काय करता येतं? सोडवता येतं. या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. सेम अशाच पद्धतीचा प्रश्न आपण अजून एक घेऊयात लक्षात येण्यासाठी. ज्यावेळेस नळाची संख्या कधी कधी पुढच्या वेळेस कमी होऊ शकते, कधी कधी जास्तही असू शकते. त्याच्यामुळे वापरताना जुना नळ आणि जुना वेळ, नवीन नळ आणि नवा वेळ असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. बघा जो पुढचा प्रश्न आहे तो बघा. समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 8 तासात भरते. जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती तासात भरेल? बघा आता पहिले 6 नळ होते, तुम्हाला 8 तास वेळ लागत होता. आता याच्यापैकी फक्त 4च नळ सुरू ठेवलेत, म्हणजे 2 नळ बंद केलेत त्यांनी. नवीन काय वाढवलं नाही, पण जो टाकलेले नळ होते त्यातले काय केले? 2 बंद केले. तर ती टाकी किती तासात भरेल असं विचारलेलं आहे. बघा प्रश्न सोडवताना त्याच पद्धतीनं बघा रचना अगोदर समजून घ्या. 6 नळांनी 8 तासात भरत होते ही जी टाकी आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही काय पेंटिंग करावी असं काही उद्देश नाही आहे, तुम्हाला कळण्यासाठी दिलं. 1 2 3 4 5 6 6 जे नळ आहेत समान व्यासाचे त्यांनी 8 तासात टाकी भरत होते. किती? 8 तासात. 8 तास वेळ लागायचा हे 6 नळ. पण याच्यापैकी 4च नळ सुरू केले, म्हणजे याच्यापैकी 2 नळ बंद केले, तर टाकी किती वेळात भरेल? आता नक्की उत्तर काय असेल? वाढ असेल 8 तासापेक्षा. कारण आता नळ बंद केले. जर पहिले 6 नळ चालू असताना जर 8 तासात टाकी भरत होती, त्याच्यापैकी आता 4च नळ सुरू केलेत, याचा अर्थ शब्दप्रयोग असाही केला असता त्यापैकी 2 नळ बंद केले, असाही शब्दप्रयोग करता येईल याच प्रश्नामध्ये. त्यापैकी 2 नळ बंद केले तर ती टाकी किती वेळात भरेल? त्याने असा शब्दप्रयोग केला की यापैकी 4 नळ सुरू आहेत तर ती टाकी किती वेळात भरेल? ठीक आहे, चालते. याचा अर्थ बघा आता जुने नळ म्हणजे सुरुवातीचे नळ, जुने नळ, त्याला शब्दप्रयोग काय करायचो करा. ती किती वेळ लागत होता. आता नवीन नळ किती सुरू आहेत हे बघा आणि किती वेळ लागतो हे बघा. म्हणजे या सूत्राचा उपयोग करता येईल. किंवा मांडणी जशी गणितामध्ये दिली ती बघा. 6 नळांनी 8 तासात टाकी भरते, तर त्यापैकी 4 नळ सुरू केलेत असा शब्दप्रयोग आहे, म्हणजे उत्तर 4च असतील नळ. असाही शब्दप्रयोग केला असता की त्यापैकी 2 नळ बंद केलेत, तर समजून घ्यायचे की ते 4च लिहिणं अपेक्षित होतं. 4 नळांनी ती टाकी किती तासात भरेल असं विचारलं. हे 4 गुणिले 4 या बाजूला काय होईल? बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना त्याचं चिन्ह बदलेल. जसं इकडे गुणाकार असेल तर इकडे येताना भागाकारात येईल,
इथे बेरीज असेल तर या बाजूला येताना वजाबाकी असेल. या पद्धतीने 6 गुणिले 8, 4 या बाजूने आलं, या बाजूला तास. किती वेळ लागायचा तो वेळ लागेल आपला. 4 1 4, 4 2 8, 6 गुणिले 2, 12 तास. वेळ किती लागेल? 12 तास. या पद्धतीनं आपल्याला समान व्यासाच्या आकाराचे जे काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भामध्ये या सूत्राचा उपयोग करून आपल्याला गणित लवकरात लवकर या ठिकाणी सोडवता येईल. म्हणून उत्तर असेल 12 तास. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. बऱ्याच वेळेस हे जे आत्तापर्यंत झालेले प्रश्न आहेत सगळे, यापैकीच एखादा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. बऱ्याच वेळेस प्रत्येक परीक्षेमध्ये हे 4-5 पद्धतीचे जे काही सुरुवातीचे गणित आहेत जास्तीत जास्त भर या गणितावरतीच असतो. त्याच्यामुळे सराव करताना 2 नळांनी, 3 नळांनी, बरोबर आहे, 1 नळ चालू आहे, 1 नळ बंद केलेला आहे. तर या पद्धतीनं जे काही आत्तापर्यंत झालेले गणित आहेत ते वारंवार सोडवायचा प्रयत्न करत चला. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूयात. अ आणि ब दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी 6 तासात भरते. जर फक्त ब या नळाने ती टाकी 15 तासात भरत असेल तर फक्त अ या नळाने ती टाकी किती तासात भरेल असा शब्दप्रयोग आहे. 30 तास, 8 तास, 10 तास आणि 12 तास या पद्धतीने पर्याय दिलेले आहेत. बघा आता दोन्ही नळ दिलेले आहेत. दोन्ही नळांनी एकाच वेळी जर चालू केलं तर ती पाण्याची टाकी 6 तासात भरते आणि फक्त ब नळ चालू केला तर ती 15 तासात भरते असं विचारलं. पाठीमागे गणित होते आपण की दोन्ही नळांनी ती टाकी किती वेळात भरेल. असा जर असेल तर तुम्ही दोघांचा गुणाकार, दोघांची बेरीज करत होतो. परंतु आता दोन्ही नळाचं एकत्रित दिलं आहे आणि एक नळ स्वतंत्र काढायचा असेल तर दुसऱ्या सूत्राचा उपयोग करता येतो आपल्याला तिथे. जसं की बघा याचं सूत्र काय होतं, 2 सूत्रातला फरक बघा. हा नळ आहे, या नळानं टाकी किती वेळात भरेल असा एक गणित होता आपल्याकडे. त्यावेळेस आपण x गुणिले y आणि दोघांची बेरीज करत होतो, बरोबर आहे. हे एक सूत्र पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर एक आता हेच गणित दिले आणि दोघांनी मिळून दिले तुम्हाला ऑलरेडी आणि यातलं फक्त एकाचं दिले आणि एकाचं शोधायचं असेल तर किती म्हणजे कोणत्या सूत्राचा उपयोग करायचा बघा. आता याच्यामध्ये स्वतंत्रपणे समजा अ नळ आणि ब नळ, ही ए नळ आहे आणि हे बी नळ आहे. बी नळ स्वतंत्रपणे 15 तासात भरतो. ए नळाचं शोधायचं आहे आणि दोघांनाही ए आणि बी हे दोघेही मिळून किती तासात त्याने दिलेलं आहे, 6 तासात टाकी भरतात. 6 तासात भरतात. हा प्रश्न आहे. हा काय आहे प्रश्न आहे आपला सध्याचा. हे पाठीमागलं सूत्र आपण पाहिलं होतं दोन्ही नळाचं, परंतु सिच्युएशन अशी दिलेली नाही आता या पद्धतीनं. तर काय दिले, एकत्रितपणे दोघांचं दिलेलं आहे तुम्हाला, अ आणि बचं एकत्रितपणे दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न असा आहे सध्या ए नळ, बी नळ आणि ए बी नळ दोघांनी जर मिळून केलं तर 6 तासात टाकी भरते. बीनं 15 तासात आणि एनं विचारलंय तुम्हाला स्वतंत्रपणे जर ए जर काढायचं असेल तर किती वेळात भरेल. अशा पद्धतीचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर परत दुसऱ्या सूत्राचा उपयोग करू शकता तुम्ही, x गुणिले y किंवा त्याला a गुणिले b लिहिले तरी चालेल आणि दोघांची वजाबाकी करायची, x वजा y या सूत्राचा उपयोग करायचा. याचा अर्थ परत हे जे आकडा आहे हा 6 आणि हे 15 ह्या दोघांचं काय करायचं, याला x आणि y तुम्ही माना, याला काय म्हणा x आणि याला काय म्हणा y माना. सरळ सरळ या घ्या तुम्हाला जर हा स्वतंत्र a काढायचा असेल त्यावेळेस. म्हणून दोघाचा गुणाकार, हे जे 2 अंक दिलेत हे 15 गुणिले हे 6 आणि यांचीच काय करा वजाबाकी करा, 15 वजा 6. इथं x म्हणजे हा, y म्हणजे हा, असं काही डोक्यात ठेवायची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी सूत्र दिले, दोघांचा गुणाकार, दोघांची वजाबाकी, एवढंच लक्षात ठेवा. दोघांचा गुणाकार 15 6, दोघांची वजाबाकी 15 वजा 6. चला 15 गुणिले 6 जसं आहे तसं 15 वजा 6 उत्तर किती असेल 9. दोघालाही भाग जाण्याची संख्या अंश आणि छेदाला कोणती आहे तर 3 आहे. 3 त्रिक 9, 3 दोणे 6, 3च्या पाड्यात 15 आहे. आता 3 1 3, 3 5 15, 5 गुणिले 2 उत्तर किती असेल 10 तास. उत्तर किती असेल 10 तास. याचा अर्थ ए नळ स्वतंत्रपणे, ए नळ जो आहे तो किती तासात भरेल 10 तासात भरेल. ए नळ किती असेल 10 तासात भरेल. म्हणजे उत्तर असेल स्वतंत्रपणे ए जर नळ चालू केला तर ती टाकी
किती वेळात भरेल? त्याचं उत्तर काय असेल? 10 तास. या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो. जर दोन नळांनी एकत्रित दिलेला आहे, एक नळ दिलेला आहे आणि एक नळ स्वतंत्र काढायचा असेल, तर दोघांचा गुणाकार, दोघांची वजाबाकी करा. हे सूत्र कुठं आहे माहीत आहे का? एक नळ ऑलरेडी चालू असतो आणि टाकी लीक झाली असते किंवा दुसरा नळ सोडून दिलेला असतो, तिथेही सुद्धा तेच सूत्र आहे, दोघांचा गुणाकार, दोघांची वजाबाकी. थोडंसं तोच प्रश्न आहे, उलट बाजूने विचारला गेलेला आहे, त्याच्यासाठी ह्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघू. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते. तो 3 तास चालला व बंद केला. जो पहिला नळ आहे तो 3 तास चालला व बंद केला. दुसऱ्या नळाने 8 तासात ती टाकी भरते. तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? 4 तास, 6 तास, 3 तास आणि 2 तास. या पद्धतीने पर्याय दिलेले आहे. बघा प्रश्न असा आहे, पहिल्या नळाने टाकी 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने ती टाकी 8 तासात भरते. मात्र पहिला जो नळ आहे तो किती तास चालवला आहे? 3 तास चालला आहे. 3 तास चाललेला आहे. तर जी काही शिल्लक टाकी राहणार आहे ती दुसऱ्या नळाला भरायची आणि ती किती वेळात भरेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा बेसिक गोष्ट क्लिअर करून घ्या अगोदर. 1-2 पद्धतीनं प्रश्न सोडून दाखवतो मी. प्रश्न असा आहे, हे जे 2 नळ आहेत त्यातला जो पहिला नळ आहे तो आहे 12 तासात भरतो. दुसऱ्या नळाने टाकी 8 तासात भरते. मात्र हा जो पहिला नळ आहे तो किती तास चाललेला आहे? 3 तास चालला आहे. हा जो नळ आहे तो 3 तास चालला. तर शिल्लक टाकी या नळाला भरायची आहे. तर किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. एकतर आता लसावीच्या मेथडचा उपयोग करून हे गणित सोडता येईल आणि बेसिकचाही उपयोग करून करायचा. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. अगोदर लसावीची मेथड घेऊयात, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता 2 नळ आहेत तर टाकीची क्षमता काढूयात अगोदर. हे जो 12 तासाचा आणि 8 तासाचा आहे, ही जी टाकी आहे किती लिटरची आहे किंवा त्याचा जो लसावी आहे तो आपण काढूयात. चल, 12 आणि 8चा लसावी काय? 8च्या पाड्यात 12 नाही, मोठी संख्या 12 आहे. 12चा पाडा 12 1 12 12 2 24. 8च्या पाड्यात 24 आहे. याचा अर्थ यांचा लसावी किती निघाला? 24. टाकीची क्षमता काढण्यासाठी मी लिटर लिहिले 24 ने. तर एका तासामध्ये परिस्थिती काय असेल? एका तासामध्ये तर 12 2 24 2 लिटर पाणी पडत असेल या नळाने. तर या नळाने 8 त्रिक 24 3 लिटर पाणी पडत असेल. हे एक बेसिक गोष्टी आपण काढून घेतल्या. मात्र गणितामध्ये काय दिले? हा जो पहिला नळ आहे तो किती तास चालला? 3 तास चालला. आणि जी काय टाकी शिल्लक राहिली ती दुसऱ्या नळाला भरायची आहे. या पद्धतीनं प्रश्न आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. जर नळ 1 तास चालला तर 2 लिटर पाणी पडतं. हा जो पहिला जो नळ आहे तो किती तास चालला? तर 3 तास चाललाय. एका तासात 2 लिटर पाणी पडत असेल. हा नळ किती तास चाललाय? 3 तास चालला हा नळ. म्हणजे किती पाणी भरेल? 2 2 2. बरोबर आहे. ह्याला गुणिले काय करावं लागेल? 3 3 2 6 लिटर पाणी काय असेल याच्यामध्ये भरेल. हा जो नळ आहे तो पहिला. आता 6 लिटर पाणी जर भरलेलं असेल तर शिल्लक पाणी किती असेल? टाकीच किती लिटरची आहे? 24 लिटरची. त्यातलं हा नळ 3 तास चालला म्हणजे 6 लिटर पाणी भरलेलं आहे. म्हणून शिल्लक किती असेल? हे 24 लिटर जे पाणी आहे त्यातून हे 6 लिटर पाणी गेलं. म्हणून शिल्लक पाणी किती असेल? आता शिल्लक पाणी जे काय असेल ते किती असेल? 24 मधून 6 गेले, उत्तर किती असेल? 18 लिटर. आता हे जे 18 लिटर पाणी राहिलेलं आहे, ह्या 24 मधलं जे 6 भरलं 18 राहिले, हे कुणाला भरायचं आहे? ह्या दुसऱ्या नळाला भरायचं आहे. मग दुसरा नळ एका तासात किती लिटर पाणी भरतो? 3 लिटर पाणी भरतो. त्याला भरायचंच किती? 18 लिटर. कारण आता टाकीत 18 शिल्लक आहे, तर ह्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. म्हणून जे 18 लिटर पाणी शिल्लक होतं, इथं 3 लिटर पाणी पडते एका तासामध्ये. 3 6 18. तर 6 तासात ती शिल्लक टाकी काय होईल? भरून जाईल. 24 मधले 6 इथंच भरले, 18 लिटर पाणी राहिलं होतं. इथं 3 लिटर पाणी एका तासाला पडत आहे. 3 3 3 3 3 6 तासामध्ये ती टाकी या नळाने भरून जाईल. म्हणून उत्तर किती असेल? 6 तासामध्ये शिल्लक टाकी पूर्णपणे या ठिकाणी भरून जाईल. आता जी बेसिक पद्धत होती, बेसिक मेथड जी आहे ती बघूयात कळण्यासाठी.
आता या टाकीमध्ये 12 तास आणि 8 तासात 12 तासात एक टाकी भरते पहिल्या नळाने. हा जो पहिला नळ आहे, पहिल्या नळाने 12 तासात भरते, 12 तासात भरते, जे एकदम सुरुवातीला मी सांगितलं होतं. याचा अर्थ काय, एक टाकी 12 तासात भरते याचा अर्थ काय, तर त्याचे 12 भाग चालतात. तो नळ किती तास चाललाय, 3 तास चालला. मग 3 तासानंतर परिस्थिती काय असेल, किती भरते आणि किती शिल्लक राहते हे मी शिकवलं होतं, बरोबर. 3 तासामध्ये 3च भाग भरेल, किती पैकी हो, या 12 पैकी. याचा अर्थ शिल्लक किती राहील, 12तून 3 गेले, 9/12. शिल्लक किती राहील, 9/12. आता ही जी शिल्लक टाकी राहिलेली आहे ते कोणाला भरायची, आता ते दुसऱ्या नळाला भरायची. ते शिल्लक जो भाग राहिलेला आहे 9/12, कारण हा पहिला नळ चालू होता, तो 3 तास नळ चालला. याचा अर्थ 3 तासात 3च भाग भरेल, किती पैकी, 12 पैकी. कारण 12 तासात जर टाकी भरत असेल तर त्याचे 12 भाग असतील. त्या 12 पैकी 3 तास नळ चालला, 3 भाग भरले, शिल्लक 9 भाग राहिले, 9/12 ही शिल्लक टाकी आहे. आणि ही जी शिल्लक टाकी आहे 9/12 ही दुसऱ्या नळाला भरायची. ह्याला नळ टाकायचा, दुसरा नळ गुणिले दुसरा नळ. दुसरा नळ किती तासात भरतो टाकी, 8 तासात. ह्याला गुणिले 8 करा. हे कॅल्क्युलेशन करा फक्त. आता 8 आणि 12 कशाने भाग जाईल, किंवा 9 आणि 12ला कशाने भाग जाईल, 3ने भाग जाईल. ठीक आहे, 3 त्रिक 9, 3 चौक 12. हे शिल्लक होता, हे इथं घेतलं कारण हे भरायचं आता दुसऱ्या नळाला, म्हणून गुणिले दुसरा नळ केला आपण. 4 ने इथं भागूयात, 4 1 4, 4 2 8, 3 गुणिले 2 उत्तर किती असेल, 6 तास. 3 गुणिले 2 उत्तर किती असेल, 6 तास. 6 तासामध्ये ती टाकी काय होईल, भरून जाईल. उर्वरित शिल्लक टाकी दुसऱ्या नळाने किती तासामध्ये भरून जाईल, ती 6 तासामध्ये भरून जाईल. याही पद्धतीने आपल्याला बेसिकचा थोडासा विचार करून हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय करता येतो, सोडवता येतो. तर कोणती मेथड तुम्हाला योग्य वाटते त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या स्तरावरती करा. ही तर मेथड प्रत्येक अवघड गणितामध्ये परत वापरावीच लागेल किंवा वापरता येईल. काही गोष्टी, बेसिक गोष्टी ज्यांच्या क्लिअर आहेत, सुरुवातीलाच मी सांगितले सगळ्याच पद्धतीचा अवलंब, तर त्याही पद्धतीने गेला तरी हा प्रश्न आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी सोडवता येतो. ठीक आहे, परत एकदा सांगतो, 3 तासामध्ये 3च भाग भरेल 12 पैकी. हा जो पहिला नळ आहे, शिल्लक 12तून 3 गेले, 9/12 आपण लिहिलं. ही जी शिल्लक टाकी आहे, आता ही जी काही शिल्लक टाकी आहे त्या शिल्लक टाकी दुसऱ्या नळानं भरायची. तर दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल असं विचारलं. लक्षात राहू द्या, ही जी 12 तासात हा जो नळ आहे तर ह्याच्यामध्ये 12 भाग असतील, बरोबर आहे जे. आणि ह्या 12 पैकी 3 तास पाणी इथं पडेल, याचा अर्थ इथं असेल टाकी. तर ही जी शिल्लक टाकी ही या नळाने भरायची, तर किती वेळ लागेल असं विचारतं. मग शिल्लक भाग किती राहिला होता, 9/12. हे 9 राहिले होते 12 पैकी. त्याला गुणिले काय केलं आपण, 8 तास केलं. हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं, उत्तर किती आलं, 6 तासामध्ये शिल्लक टाकी दुसऱ्या नळानं आपल्याला काय करता येईल, भरता येईल. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवता येतो. या पद्धतीनं परीक्षेमध्ये या प्रश्नांचा समावेश जास्तीत जास्त पद्धतीने केलेला असतो. सुरुवातीचा जो प्रश्न होता तो दोन्ही नळाने टाकी ती किती वेळात भरेल. त्याच्यानंतर प्रश्न होता एका नळाने टाकी भरते, टाकीला छिद्र असल्यामुळे किंवा टाकी लीक झाल्यामुळे दुसऱ्या नळाने ती टाकी वाई तासात रिकामी होत असेल. तर अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे. दोन्ही नळाने भरणे, एक नळ चालू आहे, दुसऱ्या नळाने टाकी रिकामी होते. 2 नळ ऑलरेडी चालू आहेत, एका नळाने टाकी रिकामी होते. हा जो तिसऱ्या पद्धतीचा प्रश्न आहे. समान व्यासाचे जे नळ आहेत, 4 नळ 3 नळ जे असतील त्याच्याही संदर्भामध्ये प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत किंवा वारंवार विचारले जातात. 2 नळाचं एकत्रीकरणामध्ये भरलेलं असतो की तो 8 तासात किंवा 10 तासात भरतो. स्वतंत्रपणे एका नळाची व्हॅल्यू दिलेली असते, तो 12 तासात भरतोय. तर दुसरा ब नळ किंवा बी नळ जो काय असेल तो किती वेळात भरेल, हा एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये. हेच काय जे 5-6 पद्धतीचे गणित आहेत तेच परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. त्यामुळे आपण त्या गणिताचा सराव वारंवार करणं गरजेचं आहे. कारण 90% शक्यता याच गणिताची असते. सरळ सेवेमध्ये 90% शक्यता याच गणिताची असते. हेच गणितं वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे सराव करताना हे 5 ते 6 पद्धतीचे गणिताचा सराव जास्तीत जास्त करा अगोदर, जेणेकरून परीक्षेमध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत ते आपले काय होतील, मिस किंवा त्याचे जे गुण मिळणार आहेत ते आपले काय होणार नाही, ते आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतील. कारण जास्तीत जास्त प्रत्येक एक गुण महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये. आणि याच पद्धतीचे प्रश्न असं जास्त विचार करण्याची काही आवश्यकता नाही आहे. हेच 5-6 पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते वारंवार सोडवायचा प्रयत्न करा.
जेणेकरून परीक्षेमध्ये या टॉपिकच्या संदर्भातला प्रश्न तुमचा चुकणार नाही तो आणि त्याचे आपल्याला गुण नक्कीच मिळतील.